गुड इव्हनिंग. आम्ही बघा थोडंसं बाहेर आलोय पार्कमध्ये. खूप छान वाटतंय. आभाळ आलंय. मला असं आभाळाचं पावसाचं वातावरण खूप आवडतं. उन्हामुळं ना घरामध्ये पण खूप चिडचिड आणि गरमी उष्णता जास्त होती ना, त्याच्यामुळे म्हणलं चला एक चक्कर मारून यावा. कारण घरामध्ये पण जास्त राहून मला ना त्रास होतो. असं कोंडल्यासारखं गुदमरल्यासारखं होतं. त्याच्यामुळे म्हणलं चला थोडंसं बाहेर तरी एक चक्कर मारून येऊया. आलो इथं बाहेर. तर विषय असा आहे की माणसानं ना काय कधी ना गोष्टी सोडून बी देता आल्या पाहिजे. जर आपण हातातून काय गमावलंय ह्याचा जर विचार करत बसलो ना, तर आपल्या वाट्याला जे पुढं सुख आलंय ते आपल्याला कधीच दिसणार नाही. जे मागं गेलंय, भूतकाळामध्ये घडलंय ते पण कुठंतरी सोडून देता आलं पाहिजे. आणि वर्तमानामध्ये मला काहीतरी मिळवायचं आहे किंवा कुठं ना तरी मुकाम हासिल करायचा आहे, त्याच्याच मागं धावणं हे पण चुकीचं आहे. कारण ना भूतकाळ गेलेला आहे तो सोडून देणं तर योग्यच आहे, पण ना वर्तमानामध्ये येणारा प्रत्येक दिवसाचा आनंद घेणं ना खूप महत्त्वाचं आहे. कारण हे येणारा प्रत्येक दिवस आहे ना, हा गेला ना, हा कधीच आपल्याकडे किती जरी पैसा असेल ना तर आपण त्याला रिटर्न किंवा वापस नाही आणू शकत. त्याच्यामुळं ना पैसा कमवण्याच्या भानगडीमध्ये आपण आपल्या हातात आलेलं आयुष्य जगायचं राहून जातो. मला घर घ्यायचं आहे भविष्यामध्ये, मला काहीतरी मिळवायचं आहे, मला माझा उद्देश पूर्ण करायचा आहे. आपण आजचा दिवस गेला ना, उद्या जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमचा आजचा दिवस तुम्ही विकत घेऊ शकता का? नाही घेऊ शकत. कारण हे गेलेले दिवस कधीच परत येणार नाहीत. त्याच्यामुळं ना येणाऱ्या प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या, आनंदानं जगा. तुमच्या कुटुंबाला वेळ द्या, तुमच्या मुलांना वेळ द्या, तुमच्या परिवाराला वेळ द्या. ते पण तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आपल्या माणसांना आपल्याशिवाय कोण नसतं. बरोबर आहे ना? बाय.